नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. ह्या उपक्रमात आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र. आज सादर आहे यातलं प्रकरण 12. बीएडच्या अखेरीला दांडेकर साहेबांनी सांगितल्यानुसार माझी कंधारला बदली झाली. कंधारला बदली होऊन यायची ही माझी तिसरी वेळ. तिन्ही वेळेला माझा शैक्षणिक आलेख चढता राहिला याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. पहिल्यांदा तालुक्यातल्या मानसपुरी इथं रुजू झालो तेव्हा मी 8वी इयत्ता उत्तीर्ण शिक्षक होतो. दुसऱ्या वेळी इथे बदलून आलो तेव्हा मी उस्मानिया इंटरमिडिएट आणि मॅट्रिक ट्रेंड शिक्षक होतो. आता तिसऱ्यांदा बदली होऊन आलो तर BA आणि BEd ह्या पदव्यांची सुद्धा भर पडलेली होती. BEd कोर्समुळं मला नवी दृष्टी प्राप्त झाल्यागत वाटत होतं. आजवरचा अनुभव आणि ह्या कोर्समध्ये मिळालेलं शिक्षण यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता प्रयत्नशील राहायचं असं मी ठरवलं होतं आणि त्यातच कंधारला बदली झाल्यामुळं माझ्यात उत्साह संचारला होता. शाळा सुरू झाली. शालेय कामांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही मी भाग घेऊ लागलो होतो. शिकवण्या सुद्धा चालू होत्या. या सर्व गोष्टींमुळे दिवस कसा जाई हे कळत नसे. रुक्मिणीच्या लग्न कार्यात घेतलेलं कर्ज सुद्धा एव्हाना फिटू लागलं होतं. कंधार मधल्या ह्या वेळच्या मुक्कामात वेगळेपणा एवढाच होता की ह्या आधी तिथं 2 वेळा राहिल्यामुळं नव्यानं फार ओळखी करून घ्याव्या लागल्या नाहीत. अनेक परिचितांशी परत गाठीभेटी होऊ लागल्या. अनेकांशी वेगवेगळ्या विषयांवर सल्लामसलत होऊ लागली. बऱ्याच व्यापाऱ्यांशी सुद्धा स्नेह जुळला. थोडक्यात कंधार मुक्कामी समाजातल्या सर्व स्तरांमध्ये मिसळण्याची संधी मिळाली. शाळेत माझं काम मी नेहमीच्या प्रामाणिकपणे करत होतोच. त्यातच आधीच्या काही वर्षांमध्ये शिकवण्याव्यतिरिक्त कार्यालयीन कामाचा सुद्धा अनुभव घेतल्यामुळं आता एक मुख्याध्यापक म्हणून मी अधिक परिणामकारक काम करत होतो असं मला वाटू लागलं होतं. अशा रीतीनं कंधारमधलं हे शैक्षणिक वर्ष कसं संपलं ते कळलंच नाही. विद्यार्थ्यांचे निकालही समाधानकारक लागले. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार तेवढ्यात माझी पाथरड इथं बदली झाल्याचा आदेश येऊन ठेपला. सगळ्यांनाच धक्का बसला. आता कुठं मी कंधारमध्ये सर्व दृष्टीनं स्थिरावत होतो. बऱ्याच योजना आखल्या होत्या. वर्षभरात माझी बदली व्हावी हे अनाकलनीय होतं. काही स्थानिक पुढारी मला घेऊन बदली रद्द करवून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे गेले. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सदर शिक्षणाधिकाऱ्यांनी माझ्या शिकवण्याचं कौतुक करून पाथरडच्या शाळेत तिथल्या शैक्षणिक प्रगतीसाठी एकाळेंसारख्या शिक्षकाची आवश्यकता असल्याचं सांगितलं. पुढे काहीच दिवसात हे प्रकरण वाढून गावातील व्यापारी वर्गानेही माझ्या बदली विरुद्ध आंदोलन केलं. त्यावेळी शंकरराव चव्हाण जे तेव्हा राज्याचे मंत्री होते ते कंधारच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या कानावर हे प्रकरण जाताच त्यांनी मला बोलवून घेतलं. बदली विरोधी आंदोलनाला माझी फूस नसल्याची खात्री करून घेतली आणि पाथरडच्या शाळेवर मी रुजू होणं कसं हिताचं आहे हेही समजावलं. तिथे काही अडचण आल्यास त्वरित मार्ग काढायचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. आंदोलन करणाऱ्या लोकांना त्यांनी समजावलं आणि खेड्यापाड्यातल्या लोकांची चांगल्या शिक्षकांची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूनं एकाळेंची तिथे बदली केली असं सांगितल्यावर सगळे निरुत्तर झाले. कंधारमध्ये मी माझ्या शाळेशी तसंच काही समाजोपयोगी कामात एकरूप झालेलो होतो. खरं सांगायचं तर सर्व कामांमध्ये एवढा गुंग होतो की आपली कधी बदली होईल ही शक्यताही मनाला शिवली नव्हती. पण आता खुद्द चव्हाण साहेबांनी सांगितल्यावर माझा नाईलाज होता. अशा वेळी जिथे शाळा सुधारायच्या आहेत तिथे एकाळे गुरुजींसारख्या शिक्षकांची आवश्यकता आहे हे त्यांनी व्यापारी वर्गाला सांगितलेलं वाक्य माझा हुरूप वाढवत होतं. माझं कंधारमध्ये एकंदरीत सुमारे 8 वर्ष वास्तव्य झालं होतं आणि माझ्या सकट अनेक जण मी कंधारचाच रहिवासी असल्याचं समजू लागले होते. पण आपली अवस्था विंचवाचं बिराड पाठीवर अशी आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मी पाथरड गावी मुक्काम हलवायच्या तयारीला लागलो.
66च्या जुलैमध्ये मी कंधारवासियांचा निरोप घेऊन पाथर्डला निघालो. सोबत पत्नी आणि मुलं होती. बसचा प्रवास हदगावपर्यंत झाला. तिथून पुढं बैलगाडी भाड्यानं करून घेऊन जावं लागेल असं कळलं. बदलीचं गाव प्रगतीच्या कोणत्या अवस्थेत आहे हे लक्षात आलं. जुलै महिना असला तरी उन्हाचा कडाका जाणवत होता. वातावरण मध्येच ढगाळ व्हायचं, लगोलग कडक ऊन पडायचं, असा खेळ चालू होता. प्रवासात किती वेळ गेला कळलं नाही, पण संध्याकाळ होण्याची चिन्ह दिसू लागली आणि एकदमच आकाश काळ्या कुट्ट ढगांनी व्यापून गेलं. पावसाची चिन्ह दिसत होती. गाडीवान अनुभवी होता. आपण जवळपासच्या तामसा गावात पोचेपर्यंत पाऊस येईल असा अंदाज त्याने व्यक्त केला. खरं तर पाथर्ड गाव तिथून काही अंतरावरच होतं, पण पावसाचा रागरंग बघता तिथपर्यंत पोचणं अशक्य झालं होतं. गाडीवानाचा अंदाज खरा ठरला. आम्ही तामसा गावात पोचेपर्यंत वारा वाहून बारीक पाऊस सुरू झाला होता. गावात शिरून आसरा शोधेस्तोवर जोराचा पाऊस सुरू झाला. सर्वजण चिंब भिजलो. शेवटी एका दुकानासमोर गाडी उभी केली आणि सर्वजण भिंतीपाशी आसऱ्याकरता उभे राहिलो. पाऊस किती वेळ चालू होता लक्षात नाही, पण कधी एकदा थांबतोय अशी आमची अवस्था करून टाकली होती. पाऊस ओसरल्यानंतर आमचा आवाज ऐकून दुकानाचं दार उघडून मालकीणबाई बाहेर आल्या आणि त्यांनी आम्ही कोण कुठले वगैरे चौकशी सुरू केली. आमची ओळख मी करून दिली आणि बोलण्याच्या ओघात त्यांचं आडनाव लापशेटवार असल्याचं कळलं. त्यांचा मुलगा विठ्ठल हा कंधारला शिकायला होता आणि माझा विद्यार्थी होता हे स्पष्ट झाल्यावर बाईंनी आम्हाला वाड्यात बोलावलं. रात्रीपुरतं शक्य तेवढे कपडे दिले. लगोलग ताजा स्वयंपाक करून आम्हा सर्वांची जेवायची सोय केली. पाऊस रात्रभर कोसळतच होता. मी अंथरुणावर पडल्या पडल्या सर्व योगायोगांचाच विचार करत होतो. तामसा गाव येईपर्यंत पावसाचं चिन्ह नव्हतं. पाऊस सुरू झाल्यावर आम्हाला आसऱ्याकरता हेच दुकान योग्य वाटलं. मालकांचा मुलगा माझा विद्यार्थी असल्याचं कळल्यावर मालकीनबाईंनी आमची राहायची जेवायची सगळी सोय व्यवस्थित केली. सगळंच कसं जुळून आलं होतं. परमेश्वर कसा काळजी वाहत असतो याचा अनुभव सदर मुक्कामात घेतला. दुसरे दिवशी सूर्योदयाच्या सुमाराला निघून पाथर्डला पोचलो. आमची राहायची तात्पुरती व्यवस्था एके ठिकाणी झाली होती. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर पत्नीला आणि मुलांना तिथंच थांबवून मी सर्व आवरून शाळा पाहायला गेलो. गाव खूपच लहान असल्याचं लक्षात आलं. गावात एकही पक्का रस्ता नव्हता. पोस्ट ऑफिस आणि इतर कोणतंही सरकारी कार्यालय सुद्धा नव्हतं. शाळेची इमारत छोटेखानी आणि गावाबाहेर होती. शाळेवर रीतसर उपस्थित झालो. गाव लहान असून सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी होती, मात्र स्टाफ अपुरा वाटला. माझ्या व्यतिरिक्त एकच शिक्षक ग्रॅज्युएट होते. बाकी मॅट्रिक किंवा मॅट्रिक ट्रेंड होते. शाळा हायस्कूल पर्यंत असल्यामुळं सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रांमध्ये भरायची. शिक्षक मात्र दोन्हीकडे तेच. प्रत्येकाकडे वेगवेगळे वर्ग आणि विषय. मी हायस्कूलच्या 8वी ते 10वीच्या वर्गांवर इंग्रजी आणि मराठी शिकवत असे. कधी कधी शिक्षक दोन्ही सत्रांमध्ये शिकवायचा कंटाळा करत, मात्र मी स्वतः सकाळी पहिलीच्या वर्गापासून शिकवत असे, त्यामुळे कोणाला नाही म्हणायला संधीच नव्हती. पण बहुतेक दोन्ही सत्रात शिकवण्याच्या कामामुळं ह्या शाळेत शिक्षक फार टिकत नसत. याच कारणामुळं इथं आल्यावर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. शाळेत शिक्षकांची संख्या कमी असण्याची कारणं काही असोत, विद्यार्थ्यांचं प्रमाण समाधानकारक होतं. याचं कारण म्हणजे सरपंचांनी काही वर्ष गावकऱ्यांच्या सहकार्यानं एक योजना राबवली होती. काही वर्षांपूर्वी जेव्हा शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, तेव्हा त्यांनी बाहेरगावचे विद्यार्थी सुद्धा या शाळेत दाखल करून त्यांची जेवणा राहण्याची सोय केली. याचा सुपरिणाम असा झाला की स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली. वाढत्या विद्यार्थी संख्येच्या मानानं शिक्षक बळ मात्र अपुरं राहिलं. पाथर्डला बदली झाली तेव्हा ह्या गावाबद्दल काहीच माहिती नव्हती. पण काही परिचितांनी जे सांगितलं त्यावरून गावाबद्दलचं मत थोडं अनुकूल झालं. ज्यांच्याकडे ह्या गावाबद्दल चौकशी केली त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून अंदाज बांधायचा झाला तर पाथर्ड हे आदर्श गाव संकल्पनेत बसण्यासारखंच होतं. गावात पोचल्यानंतर गावचं लहान स्वरूप पाहून मी काहीसा निराश झालो होतो.
पण हळूहळू काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या. गावकरी गरीब नव्हते, पण ते श्रीमंत सुद्धा नव्हते. ते खाऊन पिऊन सुखी होते. काही वर्षांपूर्वीच बांधलेल्या तळेगाव तळ्यामुळं सर्व जमीन ओलिताखाली आली होती. साधारणपणे 3 वर्षांपासून शेतीला आवश्यक तेवढं पाणी मिळत होतं. हे तळं पाथर्डच्या शेतकऱ्यांकरता वरदान ठरलं होतं. त्याआधी गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती, पण शेतीला पाणी नियमित रूपात मिळू लागल्यावर एकंदरीत स्थिती सुधारण्यास मदत होऊ लागली. गावात दर सोमवारी महादेवाची मिरवणूक निघे. पाथर्डचे सरपंच माधवराव पवार शिस्तप्रिय होते. ग्रामपंचायतीचं कार्यालय त्यांच्या घरातच थाटलेलं होतं. ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार आणि रेकॉर्ड एकदम चोख पद्धतीनं त्यांनी सांभाळलं होतं. त्यांच्या पुढाकारानं गावात मांसाहारावर बंदी होती, कोणाला बिडीकाडीचं व्यसन नव्हतं, दारू तर फार दूरची गोष्ट. गावात काही वर्षांपूर्वी रस्ता हा काय प्रकार आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य असे. मात्र माधवरावांनी गावातील प्रत्येकानं पेरणीपूर्वी आपापल्या घरासमोर एक गाडी वाळू टाकणं बंधनकारक केलं. यातून थोडे मजूर लावून थोडं श्रमदानानं गावात कच्चे रस्ते तयार झाले. घरातील सांडपाण्याकरता सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घरापुढं सोकपीठ बनवून दिलं. माधवरावांनी गावात शांतता सुव्यवस्था राहावी याकरता अथक प्रयत्न केल्याचं लक्षात आलं. गेल्या 20 वर्षांमध्ये कोर्टात, तहसील कार्यालयात, पोलिसात पाथर्ड गावातून एकही तक्रार दाखल झाली नव्हती. गावातील सहकारी संस्था चांगलं काम करत होती. कोणी कर्ज बुडवत नसे. कोणावर तशी वेळ आलीच तर सरपंच स्वतः तेवढी रक्कम भरून ते खातं निरंग करत व नंतर संबंधित व्यक्तीकडून पैसे वसूल करत. गावात भांडण तंटे, चोऱ्या होत नव्हत्या असं नाही, पण कोणतंही प्रकरण सर्वजण एकत्र बसून परस्पर समजुतीने सोडवलं जात असे व संबंधित दोषी व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येई. संत तुकारामांच्या बीजे निमित्तानं एखाद्या साधू संताचं कीर्तन आयोजित केलं जात असे. यावेळी आजूबाजूच्या गावातील मंडळींनाही आग्रहाचं निमंत्रण जाई. सर्व उपस्थितांना लाडूचं जेवण दिलं जात असे. याचा सर्व खर्च भांडण तंटे सोडवून जमा झालेल्या दंडाच्या रकमेतून भागवला जात असे. गाडगे महाराज, कैकाडी बुवा अशी अनेक थोर मंडळी येऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन करून गेली होती. गावात खरोखर दृष्ट लागेल असं वातावरण होतं आणि तसंच झालं. काळ बदलत होता. गावातली शिस्त लोकोपयोगी होती, पण हीच शिस्त अनेकांना जाचक वाटू लागली. सरपंचांनी गावात आजवर शिरू न दिलेले दुर्गुण हळूहळू पसरू लागले. कामानिमित्त इतर गावांमध्ये जाणाऱ्यांना तिथलं वातावरण भुरळ पाडू लागलं. दिवसेंदिवस पाथर्डमध्ये बेचैनी वाढू लागली. याचा फायदा दर सोमवारी जी मिरवणूक निघायची त्यात सहभागी होणाऱ्या काही मंडळींनी घेतला. त्यांनी एक मठसदृश्य बांधकाम केलं व तिथं ते गांजा पिऊन पडून राहू लागले. हळूहळू गावात गांजा पिणाऱ्यांची संख्या वाढली. ह्या लोकांनी गावातील इतर काहींना सोबत घेऊन सरपंचांविरुद्ध पद्धतशीरपणे वातावरण तापवायला सुरुवात केली. आम्ही कमावतो, आम्ही आमच्या पैशानं खातो, आम्ही काय करावं, कसं वागावं हा आमचा प्रश्न आहे, अशी भूमिका घेत सरपंचांना विरोध व्हायला सुरुवात झाली. पाहता पाहता गावात दुही निर्माण झाली आणि याची परिणती सरपंच पवारांविरुद्ध अविश्वासाचा ठराव येण्यात झाली. सरपंचांविरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. पंचक्रोशीत खबर पसरली. अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळं आता सरपंचांच्या ताब्यात असलेलं दप्तर काढून घ्यायचा प्रयत्न सुरू झाला. मात्र दप्तर ताब्यात घेणारी माणसं भरोसेलायक असल्याबद्दल माधवरावांना खात्री नव्हती, म्हणून ते विरोध करत होते. कायदेशीर व नैतिक दृष्ट्या असं करणं अयोग्य होतं, पण ते सरपंचांना मान्य नव्हतं. हा वाद एवढा वाढला की हे प्रकरण नक्की काय आहे ते समजावून घ्यायला खुद्द कलेक्टर साहेब गावात आले. मी तेव्हा सरपंचांच्या वाड्यात एक खोली घेऊन राहत होतो. कलेक्टर साहेब रात्री आले. जोराचा पाऊस कोसळत होता. साहेबांना आसरा हवा होता. बंद दरवाजा ठोठवण्याचा आवाज येऊ लागल्यावर मी दरवाजापाशी गेलो तर त्यांनी मला दार उघडण्यास सांगितलं. परिस्थिती गंभीर होती. मी दरवाजा उघडणार नाही असं स्पष्ट सांगितलं.
मी दरवाजा उघडलेला सरपंचांना आवडणार नाही, ते मला घालवून देतील, असंही मी पुढे सांगितलं. त्यावर आपण कलेक्टर आहोत, सबब दरवाजा उघड, असं ते म्हणाले. मात्र माझा नाईलाज होता, म्हणून मी त्यांना ते कोणीही असले तरी दरवाजा उघडणार नाही असं निक्षून सांगितल्यावर ते नाईलाजाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंचांना हा प्रसंग कळताच मी प्रसंगावधान राखल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रकारात मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो. मात्र गावातील विरोधी गटानं माझ्या विरुद्धही जोर पकडला. शाळेतील काही शिक्षकांमध्ये दोन्हीही सत्रांमध्ये शिकवावं लागत असल्याबद्दल असंतोष होताच, काही असंतुष्ट लोकांनी माझ्या विरुद्ध वरिष्ठांकडे म्हणजे नांदेडला शाळा खात्यात तक्रार केली. काही दिवसांनी मला आणि तक्रारदारांना नांदेडला शाळा खात्याच्या कार्यालयात सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मला आठवतंय त्यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी ही चौकशी ठेवण्यात आली होती. मी तिथे ठरलेल्या दिवशी पोचलो आणि पाहतो तर तक्रारदार आणि त्यांचे समर्थक मिळून सुमारे 200 लोक जमले होते. उपस्थित गर्दीमुळे त्या कार्यालयात उभं राहायला जागा पुरत नव्हती. उपस्थितांची संख्या पाहून शिक्षणाधिकाऱ्यांना माझ्या सुरक्षेची काळजी वाटू लागली व त्यांनी त्वरित जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. काही वेळातच 10 पोलीस हजर झाले व त्यांनी तक्रारदारांव्यतिरिक्त इतरांना डांबून ठेवायला सुरुवात केली. हे पाहून पाथरुडहून आलेल्या लोकांमध्ये चलबिचल होऊन सर्वांनी धूम ठोकली. थोड्या वेळात साध्या वेशातील पोलीस नांदेड बस स्थानकात पोहोचले व त्यांनी या सर्वांना परत कार्यालयात आणलं. पोलिसांनी प्रत्येकाकडून माझ्या सुरक्षिततेची लेखी जबाबदारी घेतली. ज्यांची माझ्या विरुद्ध तक्रार होती त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रारींचं स्वरूप विचारलं. तक्रार काय, तर एकाळे मास्तर आम्हाला उपदेश करतात व सरपंच न्याय देतात, सबब एकाळेंची बदली व्हावी. केवढी अर्थहीन तक्रार होती. अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांची तक्रार विचारली तर त्यांचं म्हणणं असं की शाळेत शिक्षक कमी असल्यामुळं मुख्याध्यापक एकाळे आमच्याकडून दुप्पट कामं करून घेतात. आम्हाला सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये कामं करावी लागतात. शिक्षकांच्या तक्रारींचं स्वरूप ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच चौकशीला येण्याचं ठरवलं. दरम्यानच्या काळात तक्रारदारांनी असेच अर्ज मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवून दिले होते. तसंच सरपंचांविरुद्ध राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज पाठवण्यात आला होता. त्यामुळे चौकशांचं शुक्लकाष्ठ मागे लागणार होतं. ह्या घटनेला काही आठवडे लोटल्यानंतर वातावरण शांत झालं. एके दिवशी गावात एक गृहस्थ आले. आल्या आल्या त्यांनी गोसाव्याच्या मठात जाऊन गांजा चिलीम मागितली व आपल्याला गावात कीर्तन करायचं आहे तर शाळेची इमारत मिळेल का असं तिथल्या मुख्य गोसाव्याला विचारलं. पण त्याने शाळेचा मुख्याध्यापक दुष्ट आहे वगैरे सांगून दुसरीकडे कुठेतरी कीर्तन करण्याबाबत सुचवलं. तेव्हा सदर गृहस्थांनी शाळेची इमारत आपल्याला प्रवचनाकरता हवी असल्याचं मला कळवलं. गावात कोणी कीर्तनकार स्वतःहून येऊन प्रवचन करायची इच्छा प्रदर्शित करतो आणि आपल्या शाळेची इमारत त्याकरता उपयोगी ठरू शकते, या कल्पनेनंच मला बरं वाटलं. मी त्यांच्या प्रवचनाची शाळेत व्यवस्था केली. मदतीला मी स्वतः गेलो. टेबल खुर्च्या हलवून सतरंजा अंथरून श्रोत्यांच्या बसण्याची व्यवस्था केली. कार्यक्रमाला गर्दी जमली होती. मी प्रवचन ऐकलं पण त्यातला बराचसा भाग मला कळलाच नाही. बुवांनी आपल्या प्रवचनात अध्यात्म, बुद्धी, शरीर असे बरेच विषय हाताळले. ज्ञानाचं जीवनातील महत्व समजावून सांगितलं. मठातल्या गोसाव्याची प्रशंसा करून त्याच्यामुळे चांगलं शिक्षण मिळेल असं बुवा म्हणाले. प्रवचन फार काळ चालल्यामुळं मी बुवांना चिठ्ठी पाठवून काही अल्पोपहाराची, चहा पाण्याची सोय करू का असं विचारलं. त्यावर बुवांनी उत्तर पाठवलं, ज्या गावात सुशिक्षितांचा अवमान होतो त्या गावात पाणी देखील पिणं म्हणजे मूत्र पिण्यासमान होय. चिठ्ठी वाचून हे प्रकरण काही वेगळंच असल्याचं मला वाटलं. थोड्या वेळानं बुवांनी प्रवचन आटोपतं घेतलं व सर्वांशी बोलण्याच्या दृष्टीनं मारुती मंदिराच्या ओट्यावर जमायचं ठरलं. मंडळी जमल्यावर बुवांनी गावातील परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि विचारलं, सरपंच यादवराव जुलूम करतात असं गावात कोणतरी सांगितलं. जुलूम करतात हे खरं आहे का? होय महाराज,
उपस्थित गावकरी म्हणले. जुलूम करतात म्हणजे नक्की काय करतात? बुवांनी असं विचारल्यावर उपस्थितांपैकी अनेकांनी गाऱ्हाणी मांडायला सुरुवात केली. एक जण म्हणाला, अहो पेरणीचे दिवस जवळ आले की सरपंच म्हणतात पेरणी अगोदर एक गाडी वाळू टाका. वाळू टाकायला जबरदस्ती करतात का? होय महाराज. सरपंच त्यांच्या घरापुढे वाळू टाका असं म्हणतात का? नाही महाराज. गावातल्या प्रत्येकानं आपापल्या घरासमोर एक गाडी वाळू टाकावी असा त्यांचा हट्ट असतो. तर दुसरा गावकरी म्हणला, घरातील सांडपाणी बाहेर येऊ नये म्हणून शोकपीट खोदायचा आग्रह धरतात. आणि नाही खोदलं तर? अहो नाही खोदलं तर सरपंच स्वतःच्या देखरेखीखाली ते काम करून घेतात. एक गावकरी पुढे म्हणाला, अहो गावात विडी प्यायला दारू प्यायला सरपंचांनी बंदी घातली आहे. अरे रे, पैसे तुमचे पण सरपंचांमुळे केवढा त्रास. अहो हो ना, गावात भांडण झाली की हेच सर्वांच्या साक्षीनं सोडवणार. जो दोषी ठरेल त्याला दंड ठोठावतात. आणि दंड नाही दिला तर अहो बळजबरीनं वसूल करतात. तर दुसरा गावकरी म्हणाला, अहो प्रकरण गावातच परस्पर मिटतात, त्यामुळे ना कधी तहसील कचेरीत गेलो ना कधी पोलिसांकडे. बरं, हा दंडाचा पैसा सरपंच स्वतःकडे ठेवतात का? तर एक म्हातारी बाई उद्गारली, नाही महाराज, हा सर्व पैसा ते गावात तुकाराम बिजेला भंडारा करतात त्याकरता वापरतात. खूप चांगलं देवाचं काम आहे ते. बघा महाराज, या म्हातारीला काय कळत नाही. पैसे आमचे जाणार आणि मान सरपंचांना मिळतो. पण बीजेच्या दिवशी आणखी काय करतात? ते एखाद्या साधूला बोलवतात. इथं गाडगे महाराज, कैकाडी बुवा असे थोर सज्जन येऊन गेलेत. मग बीजेच्या भंडाऱ्याच्या तयारीचं सामान सरपंच स्वतः खरेदी करतात का? तर एक मुलगा लगेच म्हणाला, नाही नाही, माझे वडील आणि त्यांच्यासोबत काही लोक जातात, सरपंच स्वतः कधीच जात नाहीत. मग बुवा पोलीस पाटलाकडे वळले आणि म्हणाले, गावात पोलीस अधिकारी आले की त्यांचं स्वागत कोण करतं? पोलीस पाटील म्हणले, सरपंचच करतात. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर लोभ आहे. मग बरं झालं ना, तुमचा खर्च वाचला. बुवांचं हे बोलणं ऐकून गोसावी तिरमिरीनं उठला आणि म्हणाला, सरपंचाचा जुलूम किती काळ सहन करायचा? महाराज, तुम्हाला काय त्रास होतो त्यांच्यामुळं? त्रास? अहो गावात आम्हाला कोण विचारत नाही. हे बाकी चूक आहे. तुम्हाला योग्य मान मिळायलाच हवा. अहो सरपंच जुलूम करतात आणि त्यांना हा मास्तरडा शिकवतो. याची बदली व्हावी म्हणून नांदेड आणि मुंबईला अर्जी केली आहे. अर्जी तुम्ही एकट्याने केली आहे का? नाही महाराज, खूपशा गावकऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. मग बुवा माझ्याकडे वळून विचारते झाले, का हो गुरुजी, तुम्ही शिक्षणाचं काम सोडून सरपंचांना सल्ला देण्याचं काम का करता? खरं काय ते सांगा. मी उभं राहून उत्तर दिलं, मी ह्या गावी गेल्या वर्षी बदलून आलेलो आहे. सरपंच माझ्याहून वडील आणि अनुभवी आहेत. त्यांना मी सन्मानानं वागवतो. तर गोसावी रागवून म्हणला, नाही नाही, या हरामी शिक्षकाची बदली झालीच पाहिजे. एवढ्यावर न थांबता तो गोसावी पुढे अदवा तदवा बोलू लागला. त्याचं वेडवाकडं बोलणं ऐकून बुवा ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, मी कोणी साधू किंवा कीर्तनकार नसून जिल्ह्याचा डीएसपी आहे. सरपंच व मास्तर साहेबांविरुद्ध तक्रारीची शहानिशा करायला मी इथं आलोय. एवढं बोलून त्यांनी पोलीस पाटलांना सर्वांवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि गावातल्या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल त्यांनी त्या गोसाव्याला दोष दिला. लोकांना फूस लावल्याचाही त्याच्यावर आरोप केला. तेवढ्यात बाजूच्या तामसा गावचे पोलीस इन्स्पेक्टर आपल्या ताफ्यानिशी हजर झाले. डीएसपी साहेबांनी त्यांना गोसाव्याला तात्काळ बेड्या ठोकायचा आदेश दिला आणि ते उपस्थित गावकऱ्यांना म्हणाले, किती आदर्श कामं तुमच्या गावात चालतात. पण केवळ हा गोसावी आणि त्याच्या लोकांच्या नादी लागून तुम्ही गावातली परिस्थिती बिघडवलीत. असा गावाकरता झटणारा सरपंच मिळणं अवघड आहे. इथले मुख्याध्यापक सुद्धा सुशिक्षित आणि अनुभवी आहेत. या गावची शैक्षणिक परिस्थिती सुधारावी म्हणून शंकरराव चव्हाणांनी त्यांना खास इकडं पाठवलं आणि या गांजेकस माणसाच्या नादी लागून तुम्ही लोक मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार करता. एवढं बोलून डीएसपी साहेबांनी पोलीस पाटलांवर माझ्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली.
अशा रीतीनं एका तक्रारीचा तर अक्षरशः निकाल लागला. ही तक्रार सरपंच व माझ्या विरुद्ध होती. पण माझ्या विरुद्ध शाळा खात्याकडे केलेल्या तक्रारीची शहानिशा अद्याप बाकी होतीच. ही तक्रार काही शिक्षकांनीच केली होती. वरील घटनेनंतर 2-3 दिवसात शिक्षणाधिकारी गावात चौकशी करता आले. शाळेतील सर्व शिक्षकांशी सविस्तर बोलले. दोन्ही सत्रात काम करावं लागतं अशीच बहुतेकांची तक्रार होती. पण शिक्षणाधिकाऱ्यांचा एकच प्रश्न, मुख्याध्यापक सुद्धा दोन्ही सत्रात शिकवतात ना? ते तुमच्या आधी शाळेत येऊन सर्वात उशिराच घरी जातात ना? वस्तुस्थिती तशीच असल्यामुळं या प्रश्नांचं सर्वांकडूनच होकारार्थी उत्तर आलं. झालं असं होतं की शाळेतला एक शिक्षक इतरांना गरजेनुसार व्याजानं पैसे देत असे. त्यानं इतर शिक्षकांना फूस लावून माझ्या विरुद्ध केवळ नांदेडच नव्हे तर पार मुंबईपर्यंत तक्रार केल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सर्व संबंधित शिक्षकांशी चर्चा करून तक्रार अयोग्य असल्याचं पटवून दिलं व या शाळेत काम करणं पसंत नसल्यास बदली करता अर्ज करायला सांगितला. शिक्षणाधिकाऱ्यांनी माझ्याशी सुद्धा चर्चा करून माझं म्हणणं लेखी द्यायला सांगितलं आणि त्यात फूस लावणाऱ्या शिक्षकाविरुद्ध लिहा असं सुचवलं. मात्र मी असं काही लिहून देण्यास नकार दिला. चौकशी पूर्ण करून शिक्षणाधिकारी गेले. शाळेचा कारभार पूर्ववत सुरू झाला. शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्यांची नावं वरिष्ठांपर्यंत पोचून खात्यातर्फे त्यांची इतर गावी बदली करण्यात आली. माझ्याविषयीच्या तक्रारीत मी सरपंचांचे घरी राहू नये असं म्हटलं होतं, पण त्या मुद्द्याला काहीच अर्थ नव्हता. मी खोली भाड्याने घेऊन राहत होतो. सबब कुठे राहायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न होता. त्याचप्रमाणे माझ्यात आणि सरपंचांमध्ये बंधुत्वाचं नातं निर्माण झालं होतं. त्यामुळे ही तक्रारही निकालात निघाली. या सर्वांचा माझ्या शिकवण्यावर परिणाम होऊ नये म्हणून माझी बदली देगलूर तालुक्यातल्या हाणेगाव इथं झाली. आदेश हातात पडता क्षणी मी निघायची तयारी सुरू केली. प्रवासात काही घातपात होऊ नये म्हणून सरपंचांनी माझ्याबरोबर काही विश्वासू माणसं दिली. त्यांनी मला तामसापर्यंत सोबत केली आणि तिथून मी पुढे नांदेड मार्गे हाणेगावी हजर झालो. पाथरडचा मुक्काम अशा वेगळ्याच अर्थानं कायमचा लक्षात राहणारा झाला.